नमस्कार. तर आज आपण बनवणार आहे लच्छा पराठा, तो पण एकदम भरपूर पदर सुटलेला. बघा किती पदर सुटलेत त्याला. असाच मी लच्छा पराठा कसा बनवायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्याच्यासोबत मी बनवणार आहे छोलेची भाजी. ती पण एकदम अमृतसरी छोले असतात तशीच एकदम मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला. आणि त्यासाठी मी तसाच कलर येण्यासाठी भाजीला काय वापरणार आहे ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवेनच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा किती छान कलर आला आहे रेसिपीला. आपली भाजी आत्ताशी दिसते पण शेवटी तुम्ही बघालच आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे. तर इथं मी बघा छोले घेतलेत, ते मी रात्रभर भिजवून घेतले होते. आणि हे आता साईडला ठेवून आपण पराठ्यासाठी कणिक मळायला घेऊया. तर इथं मी 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतले आणि 1.5 वाटी मैदा असं समप्रमाणात घेतले. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाचा पण बनवू शकता किंवा फक्त मैद्याचा पण बनवू शकता, तुमच्या आवडीनुसार. तर मी इथं ह्याच्यामध्ये घातले 1 चमचा मीठ, अर्धा चमचा साखर घातली आणि 2 ते 3 चमचे फ्रेश दही घातले. बघा मी इथं जास्त दही आंबट नाही घ्यायचं, फ्रेशच दही वापरायचं. आणि त्याच्यामध्ये आता मी घालणार आहे एकदम पाऊण चमचाच थोडासाच सोडा घेतला आहे मी, खायचा सोडा, आणि 1 पळी तेल घेतले. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कणकेला व्यवस्थित तेल वगैरे दही वगैरे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ही कणिक मळून घ्यायचे. आपल्याला लच्छा पराठ्याची कणिक जास्त घट्ट मळायची नाही आहे आणि जास्त पातळ पण अशी मळायची नाही आहे, मध्यम ह्याच्यावरच मळायची आहे. म्हणजे जास्त पण घट्ट नाही मळायची आणि एकदम पण अशी पातळ नाही मळायची की आपल्याला लाटताच नाही आलं पाहिजे. मी दाखवते त्याप्रमाणेच तुम्ही पण व्यवस्थित तुमची कणिक वगैरे मळून घ्या अशा पद्धतीनं. बघा अशी कणिक मी मळून घेतली आहे पातळ थोडीशी. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून एकदम व्यवस्थित कणिक मिक्स करून घ्यायची. म्हणजे काय होतं, तेल लावल्यामुळे आपल्या म्हणजे कणकेला वरून अशी पापडी सुटल्यागत पण होत नाही, पोपडल्यासारखी कणिक अशी होते. त्यामुळे तेल लावून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि ही कणिक आपल्याला एका ओल्या कपड्याने ना झाकून ठेवायचे 1 अर्धा तास. ओल्या कपड्याने झाकून ठेवल्यामुळे काय होतं, कणिक पण छान भिजली जाते आणि सुकत पण नाही कणिक. त्यामुळे ओल्या कपड्याने ना कणिक व्यवस्थित झाकून घ्यायची. अर्धा तास रेस्ट द्यायची त्याला. जास्त पण तुम्ही ठेवू शकता. मी इथं अर्धा तास बघा झाकून ठेवलेली आहे कणिक ओल्या कपड्याने. आता आपण भाजीची तयारी करायला घेऊया. 2 टोमॅटो घेतलेत बघा, लाल बघूनच घ्यायचे, जास्त कच्चे नाहीत घ्यायचे. आणि 4 कांदे घेतलेत मध्यम आकाराचे. तुम्ही मोठे 2 कांदे घेऊ शकता. तर इथं मी व्यवस्थित चिरून घेतले सगळं आणि 1.5 टोमॅटो वापरला आहे मी, अर्धा तासच ठेवलेला आहे. आणि आता भाजी बनवायला घेऊया. तर कुकरमध्ये बघा मी आत्ता जी पळी दाखवली त्या पळीने 1 पळी तेल घेतलेलं आहे. तुम्हाला भाजी जशी म्हणजे तेलकट आवडत असेल त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. जास्त तेल वापरायचं असेल तर वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि इथं मी कांद्याची पेस्ट करून घेतली आहे बघा. आता ही पेस्ट आपल्याला एकदम लाल रंगावर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे चांगली. कांद्याचा पूर्ण कच्चेपणा निघून गेला पाहिजे. बघा इथं माझी आता कांदाची पेस्ट पूर्ण भाजून झालेली आहे. किती छान कलर आला आहे बघा. त्याला अशीच भाजून घ्यायची एकदम व्यवस्थित, नाही तर त्याला म्हणजे कच्चापणा राहतो, त्यामुळे भाजी चांगली होत नाही. आता टॅमॅटोची पेस्ट पण मी घालून छान भाजून घेणार आहे. टॅमॅटोची पेस्ट पण एकदम व्यवस्थित छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची. आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला बाकीचे सगळे मसाले नंतर टॅमॅटो वगैरे भाजल्यानंतरच वापरायचे. अर्धा चमचा मीठ घातले मी. आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छान टॅमॅटो कांद्याची पेस्ट भाजून घ्यायची. जेवढं छान भाजेल तेवढी भाजी पण छान चवीला लागते. त्यामुळे छान मसाले भाजून घ्यायचे. कांदा टॅमॅटो वगैरे पण व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहे 2 चमचे धनेपूड, 2 चमचे छोले मसाला, थोडीशी हळद, अर्धा चमचा जिरेपूड आणि पाव चमचा गरम मसाला घातला आहे मी इथं. आणि हे पण मसाले आपल्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आपल्या कांदा टॅमॅटोच्या पेस्टमध्ये एकदम व्यवस्थित मसाले भाजून घ्यायचे. आणि मसाले थोडेसे परतले की नंतर मग त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत छोले आपले. तर आता बघा ह्याच्यामध्ये मी घरगुती लाल तिखट वापरले, 2 ते 2.5 चमचे घरगुती लाल तिखट वापरले. चटणी
ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आणि मला इथं थोडंसं तेल कमी वाटत होतं, त्यामुळे मी अजून 2 ते 3 चमचे, म्हणजे आपले पोहे खायचा चमचा असतो त्याने 2 ते 3 चमचे असं तेल परत घालून घेतले. ही एक पळी म्हणजे 2 ते 3 चमचे तेल होतं, ते मी घालून घेतले. आणि आता परत मसाला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये घालायचे छोले घालून छोले पण एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाजीमध्ये. बघा छोले मी भिजवून घेतले होते रात्रभर. आता हे घालून मी मिक्स करून घेणार आहे आणि त्याला 2 मिनटं वाफ देणार आहे मी. छोलेला मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटाची वाफ द्यायची. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर. आता बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की अमृतसरी छोलेसारखा एकदम कलर आपण भाजीला आणणार आहे, तर ह्याच पाण्यामुळे आपल्या भाजीला छान कलर येणार आहे. तर मी इथं अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये 2 चमचे चहा पावडर घालून छान उकळून घेतलं आहे. आणि आता बघा छोलेला पण छान वाफ बसली. आता हे चहाचं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. ह्या चहाच्या पाण्यामुळेच आपल्या भाजीला खूप छान कलर येतो काळपट असा, त्यामुळे हे घातले बघा मी इथं. आणि त्याच्यामध्ये घालणारे 1 पाऊण चमचा सोडा घालायचा. सोड्यामुळे काय होतं, आपले छोले एकदम छान मऊ असे शिजले जातात. त्यामुळे थोडासा सोडा वापरायचा, जास्त पण नाही वापरायचा, थोडासाच वापरायचा. आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आपल्याला गरजेनुसार आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जसं पातळ घट्ट आवडत असेल त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकता. आणि हे खडे मसाले आहेत हे आपल्याला सगळ्यात लास्टमध्ये घालायचे आहेत, कारण काय होतं, आधीच आपण जर खडे मसाले घातले तर त्याचा वास भाजीला खूप येतो. लास्टला खायच्या वेळेस खूप वास लागतो खाताना असं. त्यामुळे मसाले लास्टलाच घालायचे. कारण मी पण ह्याच्या आधी भाजी बनवली होती तर आधीच मसाले घालत होते, ते भाजीला पण वास खूप यायचा. त्यामुळे मी गरम मसाल्याचा वास खूप येतो, त्यामुळे मी आता लास्टलाच भाजीमध्ये गरम मसाले घालते शेवटी, सगळं मसाले वगैरे भाजून झाल्यानंतर. आणि आपल्याला बघा 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या. 3 शिट्ट्यामध्ये आपले छोले छान शिजतात. बघा छान छोले आपले दिसतात. 3 शिट्ट्या करून घेतलेत आणि दाखवते मी तुम्हाला छोले कसे झालेत. बघा किती छान दिसते भाजी आणि छोले पण आपले छान शिजलेत. मी दाखवते तुम्हाला. थोडासा सोडा वापरला की छोले छान शिजतात एकदम मऊ असे. आणि थोडीशी पातळ वाटते भाजी, पण मी आता इथं बघा छोले थोडेसे स्मॅश करून घेणार आहे. काय होतं की भाजीला छान घट्टपणा पण येतो आणि थोडेसे स्मॅश केलेले आणि थोडेसे अख्खे असे छोले छान लागतात. आणि इथं मी बघा फोडणी देणार आहे त्याला. मी आधी अद्रक लसूण वगैरे वापरलं नव्हतं, लास्टला हे अद्रक लसूण वगैरे वापरून मी फोडणी देणार आहे. अशी फोडणी दिली की छोले खूप छान लागतात खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा. तर त्यासाठी मी इथं 2 ते 3 चमचे तूप घेतले. तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे घातले, थोडासा हिंग घातला आहे आणि अद्रक असं लांब लांब चिरून घातले आणि लसूण पण चिरून घातलेलं आहे. हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं, भाजून घ्यायचं छान तुपामध्ये. तुम्हाला बटर वापरायचं असेल तर बटर पण वापरू शकता, पण तुपामुळे भाजीला खूप छान टेस्ट येते, त्यामुळे मी इथं तूप वापरले. आणि आपली फोडणी छान भाजलेली आहे बघा. आणि छोलेमध्ये मी आता कोथिंबीर घालून घेतली आणि ही फोडणी आहे ती फोडणी आपल्याला वतून घ्यायची. छान फोडणी बसली पाहिजे, असा चर्र आवाज आला पाहिजे. भाजी खूप छान लागते टेस्टला. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का. आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला भाजीला 1 उकळी काढून घ्यायचे. फक्त 1 उकळी काढायची, जास्त आता शिजवत बसायची गरज नाही, कारण शिजले, आपण फोडणी पण दिलेली आहे आणि तयार झाली आहे बघा आपली भाजी. आता आपण लच्छा पराठा बनवायला घेऊया. तर बघा कणिक किती छान भिजली. अशीच आपल्याला कणिक हवी आहे लच्छा पराठ्यासाठी. आता थोडंसं आणि तेल लावून घेणार आहे मी आणि कणिक मिक्स करून घेणार आहे, मळून घेणार आहे थोडीशी. आणि आपल्याला आता ह्याचं काय करायचं, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. तुम्हाला जेवढा पराठा बनवायचा असेल तेवढ्या आकारावर गोळे बनवून घेतले तरी चालतील. बघा आता असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आणि छान असं आपण चपाती लाटतो तसं लाटून घ्यायचं. पण फक्त काय करायचं, आपण चपातीला मध्ये कशी तेल लावून घडी घालतो वगैरे तसं आपल्याला नाही करायचं. पूर्ण चपातीसारखीच पूर्ण पोळी अशी लाटून घ्यायची. बघा तो गोळे करून घेतले, मी दाखवते तुम्हाला कसे लाटून घ्यायचे. तर चपातीच्या आकारावरच आपल्याला ही पोळी व्यवस्थित लाटून घ्यायची.
जास्त जाड पण नाही लाटायची, पातळ लाटली तरी चालते आणि थोडीशी जाड ठेवली तरी चालेल, कारण आपल्याला परत पण ती लाटून घ्यावीच लागते. तर बघा इथं लाटून झाले आणि भरपूर असं तेल लावून घ्यायचं, पूर्ण सगळ्या बाजूने तेल एकदम व्यवस्थित लागलं पाहिजे त्याला. आणि असं तेल भरपूर लावून घ्यायचं आणि एकावर एक अशी घडी पाडत नाही आपल्याला असा लच्छा पराठ्याचं हे बनवून घ्यायचं आहे, घड्या बनवून घ्यायच्या आहेत. अशा घड्या केल्या की लच्छा पराठ्याला छान पदर सुटतात. तर तुम्हाला मी हे 2 प्रकारे करून दाखवणार आहे, तुम्हाला जी सोपी वाटेल त्यानुसार तुम्ही हे पराठा बनवू शकता. असं करून घ्यायचं आणि थोडीशी लांब अशी ओढून घ्यायची आपली कणिक आणि असं गोल गोल करत ना थोडंसं हाताने दाबून तेल लावून ठेवायचं. तर आता मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीने पण म्हणजे बनवून दाखवणार आहे लच्छा पराठा कसा बनवायचा ते. तर परत एका पोळीला बघा मी भरपूर असं तेल लावून घेतले आणि चाकूने असे बारीक बारीक काप करत का नाही असं उभे उभे काप करून घ्यायचे, छोटे 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 असे. म्हणजे काय होतं, पदर छान सुटतात. तर मला हीच प्रोसेस म्हणजे खूप सोपी वाटते आणि ह्या प्रोसेसनी जर तुम्ही लच्छा पराठा केला तर पदर पण खूप छान पडतात त्याला. पहिल्यांदा मी दाखवलं त्याच्यापेक्षा ह्याला अशा पद्धतीनं जर पराठा बनवला तर त्याला पदर खूप छान सुटतात. त्यामुळे तुम्हाला जसे सोपे वाटेल, जसं सोयीस्कर वाटेल तसे तुम्ही लच्छा पराठा बनवू शकता. मला तर हीच पद्धत आवडते जास्त, कारण ह्यानी पदर खूप छान सुटतात, भरपूर पदर सुटतात. तर तेल लावून घ्यायचं आणि मी तुम्हाला दाखवते लाटून हाच पराठा. तर बघा असं हाताने जरासं दाबून घ्यायचं आणि लाटून घ्यायचं. तुम्हाला जसं म्हणजे जाड आवडत असेल, पातळ आवडत असेल तशा प्रकारे तुम्ही हा लच्छा पराठा लाटून घ्यायचा. मी तर तेलावर लाटते. तुम्हाला जर पीठ लावून लाटायचं असेल तर तुम्ही पीठ लावूनही लाटू शकता, पण तेलाने लाटलं तर काय होतं, थोडासा आकसला जातो पराठा लाटताना. त्यामुळे पिठानेच मला तर वाटते लाटायला पाहिजे. तर बघा मी लाटून घेतले इथं पराठा आणि तुम्हाला मी दाखवते भाजून पण एकदम व्यवस्थित. आणि पराठ्याचे पदर कसे मोकळे करायचे हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. बघा आता एक साईड छान भाजली की वरून तेल लावायचं पराठ्याला सगळ्या बाजूने एकदम व्यवस्थित आणि पलटी करून दुसऱ्या बाजूने पराठ्याला तेल लावून पराठा छान भाजून घ्यायचा. जास्त फुल गॅसवर पराठा भाजायचा नाही, लो टू मिडियम गॅसवरच भाजायचा, कारण जास्त फुल गॅसवर पराठा भाजला तर आपल्या पराठ्याला पदर व्यवस्थित सुटत नाही. त्यामुळे लो गॅसवरच पराठा एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचा. तर बघा पराठा आपला छान भाजलेला आहे, कलर पण छान आलेला आहे पराठ्याला. तर मी दाखवते तुम्हाला पदर ह्याचे कसे मोकळे करायचे. तर आपल्याला काय करायचं आहे, दोन्ही हातामध्ये पराठा असा दाबत ना त्याचे पदर एकदम व्यवस्थित मोकळे करून घ्यायचे. बघा मी दाखवते त्याप्रमाणे. असं केल्याने पदर आपले एकदम व्यवस्थित मोकळे होतात, सगळ्या साईडने पदर छान सुटतात त्याला. बघा किती छान पदर सुटलेत आणि लच्छा पराठा खायला खूप छान लागतो. आमच्या घरी लच्छा पराठा खूप आवडतो, छोलेची भाजी आणि लच्छा पराठा खायला. त्यामुळे अशा पद्धतीने एकदा पराठा आणि छोलेची भाजी नक्की ट्राय करून बघा. आणि ही छोलेची भाजी तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करा आणि लाईक करायलाही विसरू नका. थँक्यू. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.